तर आज मी गेले होते मिक्स डाळ तांदूळाचे आप्पे. ह्यासाठी मी 4 प्रकारच्या डाळी म्हणजे चणा डाळ, मूग डाळ, तूर डाळ आणि मसूर डाळ मिक्स करून ते भिजत घालून ठेवलेले. त्याच्यानंतर मी हे रात्री वाटून घेतले काल रात्री आणि त्यानंतर हे बघा असं छानपैकी पीठ मी घट्ट असं वाटून घेतलंय मिक्सरमध्ये आणि ओव्हरनाईट त्याला फर्मेंट करायला ठेवून दिलं आणि हे बघा आज सकाळी बघते तर काय हे बघा मस्त एकदम पीठ हे माझं फर्मेंट झालेलं आहे. मस्त त्याला जाळी आली आहे आणि आता आपण याचे आप्पे करायला घेणार आहोत. यासाठी काल दुपारी मी डाळ तांदूळ भिजत घातलेले, रात्री वाटून घेतले आणि आज सकाळी मी याचे आप्पे बनवते. यासाठी मी याच्यामध्ये भाज्या घातल्या आहेत गाजर, बीट, टोमॅटो, कांदा आणि चवीनुसार मीठ. तुम्ही यामध्ये मसालासुद्धा ॲड करू शकता. तुम्हाला जर तिखट हवे असतील तर मिरचीसुद्धा घालू शकता. मी मिरची नाही घातली, मी जरासा मसाला घातलेला आहे आणि ते छान मिक्स करून हे बघा इथे मी आप्पे पात्र ठेवलेलं गरम करायला. त्याच्यामध्ये तेल घालून हे आप्पे घालून घेतले. 1-1 चमचा बॅटर याच्यामध्ये मी घालून घेतलं आहे आणि आप्पे पात्र चांगलं गरम होऊ द्या, नाहीतर मग ते चिकटून बसतात. आणि आता याच्यावरती झाकण ठेवून 1 मिनिटासाठी त्याला वाफवून घ्या. दुसऱ्या बाजूने सुद्धा शिजवून घेऊया. तर हे बघा किती छान प्रकारे हे पलटी होतात आहेत. आता हे दोन्ही बाजूने आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि हे बघा हे आता झाले आहेत माझे तयार. ज्याला जास्त वेळ नाही लागत 2-3 मिनिटांमध्ये हे शिजून जातात. आणि आता मी तुम्हाला दाखवते हे बघा आतमध्ये सुद्धा छानपैकी शिजले. अशा छान छान रेसिपीजसाठी फॉलो, लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक यू.